नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग ब्रह्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:23 ते 9:03 आणि यमगंड काळ सकाळी 10:43 ते 12:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करेल, बुधाबरोबर केंद्रयोग करेल आणि शुक्राबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोडंसं स्ट्रेसनेशन जाणवू शकेल. कार्यक्षेत्राच्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील सहकर्मी त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घ्या. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यसणा चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन घेऊ नका. काही चांगले उत्तम लाभ संभवतात. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारच्या काही शारीरिक व्याधी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी आणि उत्साह चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा दिसून येईल. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमात भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स आणि आनंद उत्साह अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळू राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. तुम्हाला वैवाहिक जोडीदाराचे संबंधीसुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव येण्याची शक्यता जास्त राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा राहील. प्रवास योग जास्त प्रमाणात संभवतात. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमची कामं पूर्ण होण्यामध्ये अडथळा आल्यामुळे थोडंसं नैराश्य जाणवेल. तत्संबंधी काळजी घ्या. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमच्यातला उत्साह जबरदस्त दिसून येईल. मात्र स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना जास्त प्रमाणात जाणवतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. आजच्या दिवशी इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील.
दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 मे 2025 कर्काचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.